ब्रेक नंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। रविवारी पुण्यामधल्या L3 बार मधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। या बार मधल्या स्वच्छतागृहामध्ये दोन तरुण ड्रग्ज घेत असतानाचे हे दृश्य बघायला मिळालं। दरम्यान यानंतर मोठा वाद निर्माण झाला, आरोप प्रत्यारोप झाले। पुणे पोलिसांनी कारवाई केली, प्रशासन खडबडून जागा झालं आणि आता पुण्यातील L3 बारला टाळं ठोकण्यात आलंय। रविवारी हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता। फर्ग्युसन रोडवरच्या L3 या पबमधील 3 मुलं स्वच्छतागृहात ड्रग्जचं सेवन करताना दिसून आले। पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना आता 29 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 29 तारखेपर्यंत 29 जूनपर्यंत कोठडी आहे आणि त्यांनी दिलेल्या कबुली जबाबात त्यांनी असं म्हटलंय की हो त्यांनी ड्रग्ज घेतलं होतं। या युवकांकडील हे ड्रग्ज मेफेड्रॉन असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलेलं आहे। दरम्यान विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। काही दिवसांपासून ड्रग्ज रॅकेट सातत्याने समोर येते आणि यामध्ये आत्ताची तरुणाई जास्त असणाऱ्या FC रोडवर ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलंय आणि आता या L3 बारला टाळं ठोकण्यात आलंय। तर घडलेल्या या घटनेनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आलेला आहे। अनधिकृत बार आणि पबवर महापालिकेने तोडक कारवाई केलेली आहे। पुणे महानगरपालिकेने ही तोडक कारवाई केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे महापालिकेने सर्व अनधिकृत बार पबवर कारवाईचा बडगा उगारलाय। पुणे ही आपली सांस्कृतिक शहर आहे। पुण्यामध्ये मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशा शहरामध्ये आपली या ड्रग्जच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ड्रग्ज विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही। तर पुण्यातल्या या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही वक्तव्य समोर आलेलं आहे। अवैध पब आणि बारला माफी नाहीच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य समोर आलंय, पाहूयात। केंद्र सरकारची मदत मिळते, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करतायत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे। त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे। अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासनं देऊन सुद्धा राशपाने मात्र आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये राशपाने आंदोलन केलं असून गुन्हेगारी विरोधात वाढत्या गुन्हेगारी विरोधात सत्ताधाऱ्यांचा राशपाने निषेध केलेला आहे। तर कारवाई आणखीन एक झालेली आहे। मोठी राज्य उत्पादन शुल्काचे पुणे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। कामात हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पुण्यामधल्या सर्व अनधिकृत पबवर महापालिकेने हातोडा चालवलेला आहे। यासोबतच पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पुण्याचे विठ्ठल बोबडे यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। दरम्यान राशपाने मात्र आंदोलन केलेलं या विरोधात। यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।